मित्रांनो, ही कथा आहे माझी आणि माझ्या काकांची. मी शहरात काकू काकांकडे कॉलेजला होतो. अचानक माझी काकू माहेरी गेल्यावर मी एकटीच माझ्या खोलीत झोपले होते. पण मला रात्रीच्या वेळी अचानक भास झाला की कुणीतरी माझ्यावरून हात फिरवत आहे. मी हळूच डोळे उघडून पाहिले तर समोरच्या दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने तर तिथेच मला. मित्रांनो, माझ्या काकाचं वय 45 आहे. ते खूप देखणी आणि रुबाबदार आहेत. त्यांची बॉडी एकदम फिट असून त्याची हाईट 5 फूट 8 इंच आहे. त्यांचं वय जरी 45 असलं तरी ते अजून 35चे वाटतात. काकाचं लग्न झालं तेव्हा ते अवघे 20 वर्षाचे आणि काकू फक्त 17 वर्षाची होती. मी काकांची खूप लाडकी होती. मी शहरात काका काकूकडे राहून कॉलेज करत होते. माझे आई बाबा मी लहान असतानाच एका अपघातात निधन झाले होते. तेव्हापासून मी काका काकूंकडेच राहत होते. काकांना मुलगी नसल्यामुळे मला काका काकूंनी त्यांच्या सख्या मुलीप्रमाणेच जीव लावत होते. काका काकूंना फक्त एकच मुलगा होता. तोही आमच्यासोबतच राहायचा. तो घरबसल्या ऑनलाईन काम करून फेसबुक, यूट्यूबवरून पैसे कमवायचा. पण गेल्या काही दिवसात काकू काकांमध्ये खूप भांडण व्हायचे. ते छोट्या मोठ्या कारणावरून सतत भांडत असायचे. माझी काकू प्रत्येक गोष्ट किरकिर करायची. त्यामुळे मी नेहमी काकांकडून बोलायची. त्यामुळे हळूहळू ती माझा पण राग करायला लागली होती. ही त्यावेळची घटना आहे ज्यावेळी कॉलेजला सुट्ट्या होत्या आणि मी बऱ्याच दिवसानंतर आज घरी चालली होती. काकांना भेटायला मिळणार म्हणून मी खुश होते. काका मला खूप लाड करायचे. मला हवं नको ते सर्व द्यायचे. काकू मात्र सतत किरकिर करत असायची. त्यामुळे आम्ही तिला काही सांगायचो नाही. मी जेव्हा घरी पोहोचले आणि मला घराचा दरवाजा सताट उघडला दिसला. मी आत गेली तर मला कोणी दिसलं नाही. मला काहीतरी घडल्याची शंका झाली. मी किचन, हॉल, सर्व बेडरूममध्ये गेले तर तिथेही कुणी दिसलं नाही. शेवटी मी काका काकूंच्या बेडरूममधील बाथरूममध्ये गेली तर बाथरूमचं दार बंद दिसलं. मी आवाज दिला तेव्हा पलीकडून काकाचा आवाज आला. मला हायसं वाटलं. मला कळलं की काका घरात एकटेच आहेत. ते बाहेर आल्यावर मी त्यांना सर्वजण कुठे गेले विचारलं. काका काहीच बोलले नाही. मला आश्चर्य वाटलं. ते असे वागले नव्हते. ते काहीसे अस्वस्थ दिसत होते. मी परत काळजीने त्यांना काकूबद्दल विचारले, पण तेव्हाही त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. मला संशय आला की या दोघांचे परत बिनसले आहे. मग मी काकूला फोन विचारलं, ती कुठे आहे? तिने सरळ उत्तर दिले की ती माहेरी आली आहे. मला नवल वाटलं, कारण काका काकूमध्ये इतके वादविवाद व्हायचे तरीही ती कधीही माहेरी गेली नव्हती. पण यावेळी ती माहेरी गेल्याने काहीतरी सिरियस घडल्याचा संशय आला. मी तिला त्याबद्दल विचारले, पण तिनेही काही सांगितले नाही. मी जेव्हा तिला परत परत माहेरी जाण्याचं कारण विचारलं तेव्हा ती वैतागून म्हणाली की तुझ्या काकांनाच विचार, तेच तुला सांगतील आता. असे बोलून काकूंनी रडत रडत कॉल कट केला. मी काकाजवळ गेले आणि त्यांना विचारलं काय झालं, पण ते काही सांगायला तयार नव्हते. थोड्याच वेळात माझा भाऊ घरी आला. मी त्याला विचारलं काय झालं, पण त्याला या दोघांच्या भांडणाचं कारणच माहीत नव्हतं. मी त्याला काकूला आणायची विनवणी करून त्याला त्याची बॅग भरायला सांगितली. त्यांनी ती मान्य करून लगेच तो सर्व आवरून काकूच्या माहेरी निघून गेला. आता घरात मी आणि माझे काका असे दोघेच होते. काकांची तब्येत बरी वाटत नव्हती. त्यामुळे मी त्यांना त्यांची रेग्युलर मेडिसिन्स दिली व आराम करायला सांगितलं. सकाळी नेहमी काकाप्रमाणे मॉर्निंगला वॉकला गेले आणि मला 9च्या सुमारास एक अननोन नंबरवरून फोन आला.
तुमच्या काकांचा ॲक्सिडेंट झाला आहे. त्यांच्या डोक्याला आणि पायाला मार लागला आहे. तुम्ही ताबडतोब हॉस्पिटलमध्ये या. मी लगेच स्कूटी काढली आणि त्यांना सांगितलेल्या हॉस्पिटलमध्ये गेले. ते हॉस्पिटल त्यांच्या डॉक्टर मित्राचं होतं, ज्याचं नाव डॉक्टर विजय होतं. डॉक्टर अंकलने काकाच्या डोक्याला ड्रेसिंग केली होती आणि पायाच्या गोट्याला प्लास्टर केलं होतं. मी काकूला याबद्दल सांगितलं, पण तिला माझ्या गोष्टीवर विश्वास बसला नाही. तिला वाटलं की आम्ही दोघे मिळून नाटक करत आहे. डॉक्टरांनी काकांना 7-8 दिवसाच्या गोळ्या दिल्या आणि परत एकदा हॉस्पिटलला यायला सांगितलं. डॉक्टर अंकलने मला बाजूला नेऊन सांगितलं की तुझे काका खूप तणावात दिसत आहे. त्यांना काही प्रॉब्लेम आहे का? मी त्यांना सांगितले की काका काकूमध्ये भांडण झाले आहेत आणि काकू रागाने माहेरी निघून गेली आहे. त्यामुळेच काका जरा तणावात आहे. डॉक्टर अंकलच्या लक्षात सर्व आलं. ते म्हणाले, बहुतेक याच गोष्टीचा त्यांना मानसिक धक्का बसला आहे. मग त्यांनी मला काकांची नीट काळजी घ्यायला सांगितली. तसेच लवकर घरात काकूला बोलवून घे आणि हो, त्यांना त्रास होईल असे काही बोलू किंवा वागू नकोस. मी म्हणाले, मी काकांची पूर्ण काळजी घेईन आणि काकूला पण परत फोन करून सर्व नीट सांगते. मग डॉक्टर अंकल म्हणाले, आता त्यांना घेऊन जा आणि 7-8 दिवसांनी परत घेऊन ये. ड्रेसिंगसाठी मी नर्सला घरी पाठवून देईन. मग काकांना घेऊन मी घरी आले. त्यांना बेडरूममध्ये घेऊन गेले. मग मी काकूंना फोन लावला आणि काकाबद्दल परत सर्व सांगितलं. पण काकूला अजूनही वाटत होतं की मी आणि काका तिला परत बोलवण्यासाठी सर्व नाटक करत आहेत. ती काहीच ऐकायला तयार नव्हती. काहीही झालं तरी मी आता यशा माणसाजवळ येणार नाही अशी ती म्हणत होती. मी काकूला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण काकू काही ऐकण्याचा मूडमध्ये नव्हती. मी बोलले, मग भावाला तरी पाठवून दे. यावर काकू सरळ बोलली की आता तो माझ्यासोबतच राहील आणि तू तुझ्या काकासोबत राहा. एवढं बोलून काकूने फोन कट केला. आता मला काहीच कळत नव्हतं की एवढं काय झालं की काकू अजिबात ऐकायला तयार नाही आणि काकासुद्धा काहीच नीट सांगत नाहीत. काय करू मला कळत नव्हते, पण मला काकांची खूप काळजी वाटत होती. माझ्या सुट्ट्या संपत आल्या होत्या, पण काकांना असं सोडून जाण्यात काहीच अर्थ नव्हता. मी कॉलेजला अर्ज लिहून परत काही दिवसांच्या सुट्ट्या मागितल्या. 2-3 दिवस अशीच निघून गेले. माझं पूर्ण कामात आणि काकांच्या सेवेत जाऊ लागलं. काका एकदम शांत असायचे आणि एकही शब्द बोलत नसायचे. एका रात्री मी काकांच्या रूममध्ये त्यांच्यासाठी हळदीचे दूध घेऊन गेले असता मला विचित्र अनुभव आला. त्या रात्री नेहमीप्रमाणे आमचं जेवण झालं आणि हळदीचे दूध द्यायला मी त्यांच्या रूममध्ये गेले. ते पिऊन झाल्यावर मी ग्लास घेऊन परत वळले. तेवढ्यात काकांनी माझा हात धरला आणि मला त्यांच्याकडे ओढलं. काका बेडवर होते, त्यामुळे मी त्यांच्या अंगावर जाऊन पडले. काका वेड्यांसारखं काहीतरी बडबडू लागले. ते मला काकू समजून काहीतरी बडबडायला लागले. ते म्हणत होते की मी कुठे होती, आता आलीस का, आणि मला सोडून जाऊ नको वगैरे वगैरे. मग माझा हात पकडून म्हणाले, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. आणि एवढं बोलून त्यांनी माझ्या ओठांवर किस केला. त्यांचं असं वर्तन पाहून मी घाबरले. हे सर्व एवढ्या कमी वेळेत झालं की मी काहीच करू शकले नाही. मी कसंबसं स्वतःला सोडवलं आणि त्यांच्यावर ओरडले, काका काय करता तुम्ही हे? काका आपल्या धुंदीत म्हणाले, तू माझी बायको आहेस ना, मग अशी काय करतेस? मी काकांना ओरडून म्हणाले, काका मी तुमची बायको नाही, तुमची मुलगी आहे अंजली. काकू अजून नाही आली. काका मला रागात बोलले, नाही
तू माझी बायको आहेस, माझी बायको. एवढं बोलून त्यांचे हात थरथर कापू लागले आणि त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागला व ते बेशुद्ध झाले. मी घाबरून डॉक्टर अंकलला फोन केला आणि त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. ते लगेच आमच्या घरी आले. मी आल्यावर त्यांना सर्व सविस्तर सांगितलं. डॉक्टर अंकल म्हणाले, हे बघ बेटा, तुझी काकू माहेरी गेल्याचा त्यांना जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळे तुझ्यात त्यांना तुझी काकू दिसत आहे. लवकरात लवकर तू काकूला बोलवून घे. मी लगेच काकूला फोन केला, पण ती माझं काहीच ऐकायला तयार नव्हती. त्यामुळे मी डॉक्टर अंकलजवळ फोन दिला आणि त्यांना काकूसोबत बोलायला सांगितले. मग ते काकूला समजवायला लागले, पण काकूला माहीत होते की डॉक्टर अंकलसुद्धा काकांचे चांगले मित्र आहेत. ती डॉक्टर अंकलला बोलली की तुम्ही सगळे मिळालेले आहेत. मी परत यावे म्हणून तुमचे सर्वांचे हे नाटक सुरू आहे. काकूंनी माझं आणि डॉक्टर अंकलचं काहीच ऐकलं नाही आणि फोन कट केला. आता सर्व जबाबदारी ही माझ्यावरच होती. मलाच हे सर्व नीट करावं लागणार होतं. डॉक्टर अंकल म्हणाले, हे बघ बेटा, सध्या तरी सिच्युएशन अवघड दिसत आहे. तुझी काकू कुणाचंच काही ऐकायला तयार नाही आणि तुला तर वाटतं की काका लवकरात लवकर बरे व्हावे. मग त्यासाठी तुला एक गोष्ट करावी लागणार आहे. ती थोडी विचित्र आहे, पण थोडे दिवस तरी तुझ्या काकांसाठी तुला हा त्रास सहन करावा लागणार आहे. मी म्हणाले, कोणती गोष्ट? डॉक्टर अंकल म्हणाले, म्हणजे थोडे दिवस तुझे काका जे करत आहेत त्यांना विरोध करू नकोस. थोडा धीर धर आणि शांतपणे त्यांना रिस्पॉन्स कर. थोड्या दिवसातच ते नॉर्मल होतील. मी काही गोळ्या देतोय, त्याने त्याचं डोकं शांत राहील. फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे. तुला तुझ्या काकांसाठी एवढं तरी करावंच लागणार आहे. मी दीर्घ श्वास घेत म्हणाले, ठीक आहे अंकल, तुम्ही म्हणताय म्हणून मी थोडे दिवस काकांना कोणत्याच बाबतीत विरोध करणार नाही. पण तुम्ही ते लवकरात लवकर ठीक व्हावे यासाठी चांगली औषध द्या. डॉक्टर अंकल म्हणाले, हो बेटा, माझे तेच प्रयत्न चालू आहेत, पण मला यात तुझी पण साथ हवी आहे. मी म्हणाले, काकांसाठी मी काहीही करीन, फक्त काका लवकर ठीक व्हायला पाहिजे. मग काही वेळाने डॉक्टर अंकल निघून गेले. दुसऱ्या दिवशी आमचं रात्रीचं जेवण वगैरे सर्व आवरून झालं. मी काकांना हळदीचे दूध दिले. ते पिऊन त्यांनी घेतलं. मग काकांनी मला त्यांच्या बाजूला झोपायला सांगितलं. ते म्हणाले, वनिता, आज माझ्या जवळ झोप ग, मला खूप एकटं एकटं वाटतं. त्याची मागणी विचित्र होती, पण मला हे करणं भाग होतं. शेवटी मी विचार केला की शेवटी माझे काकाच आहेत, त्यामुळे मला एवढी हरकत असायला नको. असा विचार करून मी त्यांची विनवणी मान्य केली. मी त्यांना ओके बोलली आणि त्यांच्याजवळच आडवे झाले. मनात एक अमानक भीती होतीच, कारण त्या दिवशी जो प्रसंग घडला त्यामुळे मनाला थोडीशी भीती वाटत होती. काही वेळाने माझा डोळा लागला. मला झोपेत माझ्या अंगावर काहीतरी स्पर्श होत असल्याचं जाणवलं. मी डोळे उघडून पाहिले तर काका माझ्या पाठीवर हात फिरवत होते. मला त्यांच्या स्पर्शाने कसे तरीच होत होते. कदाचित एक काका भतीजीचं नातं म्हणून ते कुरवाळत असावे असे वाटून मी त्यांना रोखले नाही. पण त्यांचा स्पर्श आज मला वेगळाच वाटत होता. ते काकूला स्पर्श करतात तसा काहीसा भास होत होता. मी तसेच पडून राहिले. काका काही वेळ तसेच करत राहिले. हळूहळू मला एक वेगळीच भावना उत्पन्न होऊ लागली. मला त्यांचा तो स्पर्श आवडू लागला होता. मनात इच्छा असतानाही मी त्यांना रोखू शकत नव्हते. पण ते पुढे जाण्यासाठीच मी उठून बसले. काका म्हणाले, काय झालं ग वनिता? मी म्हणाले, काही नाही, मला बाथरूमला जायचं आहे. काका म्हणाले, बरं जाऊन ये.
मी बाथरूममध्ये गेले. काकांचा तो स्पर्श मला आठवू लागला. मी घाबरले होते, पण आता माझ्याकडे दुसरा कोणताच उपाय नव्हता. मी माझा चेहरा धुतला व फ्रेश झाले. मग मी येऊन काकाजवळ न जाता तिथल्या खुर्चीवर जाऊन बसले. काका म्हणाले, काय झालं? ये ना माझ्याजवळ. आज खूप इच्छा आहे ग माझी. मला सुचत नव्हतं आता पुढे काय करावं. त्यांना विरोध करता येत नव्हता. मी जर विरोध केला आणि मागच्यासारखं त्यांची अवस्था झाली तर एवढ्या रात्री मी एकटी काय करणार, म्हणून खूप गोंधळली होती. मला काकांना दुखवायचे नव्हतं, कारण डॉक्टर अंकलने आधीच तसं बजावलं होतं. काय करावं सुचत नव्हतं. शेवटी मी त्यांच्याजवळ गेले आणि थोडीशी नाटक करत त्यांना म्हणाले, अहो एकांना, तुमची तब्येत खराब आहे ना, मग तुम्ही आज आराम करा. तुम्ही नीट झाले की आपण मस्त एन्जॉय करूया. काका माझा हातात हात पकडत म्हणाले, नाही ग, मी एकदम ओके आहे. आज खूप मूड आहे ग. मी त्याचा चेहरा हातात घेत आणि थोडी लाडात येऊन म्हणाले, आज नको हो, तुम्ही नीट झालो ना, मग नक्की एन्जॉय करू आपण. तुम्ही असा हट्ट करू नका आता, नाहीतर मी परत माहेरी निघून जाईल. काका लगेच म्हणाले, नको ग, परत सोडून जाऊ नकोस अशी माहेरी. तुझ्याशिवाय मी कसा जगलो हे मलाच माहीत आहे. तू बोलशील तसं करू. ओके, आपण नंतर एन्जॉय करू, पण तू अशी माझ्यापासून लांब लवकर राहू. तू माझ्याजवळ तरी झोप, एवढं तरी एक माझं. माझी युक्ती कामी आली होती, पण काकाजवळ झोपायचं हट्ट काही सोडत नव्हते. शेवटी मी त्यांच्याजवळ परत झोपायचं ठरवलं. काकांनी मला मिठीत घेतलं. मला कसं तरी होत होतं, पण त्यांच्या तब्येतीमुळे मी काही बोलू शकत नव्हते. त्यांची मिठी मला उबदार वाटत होती. मनात वेगळेच भाव निर्माण होऊ लागले होते, पण मी स्वतःवर ताबा ठेवत होते. काही वेळाने मी काकांच्या मिठीत कम्फर्टेबल झाले आणि आम्ही दोघेही तसेच झोपी गेलो. मग काकांनी त्या रात्री काहीच केले नाही. सकाळ झाली आणि काकांच्या आवाजाने मी जागे झाले. रात्री झोपायला खूप उशीर झाला होता, म्हणून मला खूप छान झोप लागली होती. काका बोलले, त्यांना बाथरूमला जायचं आहे. मी त्यांना बाथरूममध्ये घेऊन गेले. त्यांना बाथरूममध्ये सोडून मी किचनमध्ये आले. माझी कामं करायला लागले. खूप वेळ झाला होता काका बाहेर येईना, म्हणून मी हलकासा दरवाजा उघडून पाहिला आणि जे पाहिलं ते पाहून मी दंगच झाले. काका डोळे मिटून स्वतःच्या अस्तित्वाचा आनंद, आपल्या भावना शांत करत होते. मी पटकन मागे सरकले आणि परत किचनमध्ये आले. त्यांनी मला बघायच्या अगोदरच मी दरवाजा बंद केला होता. मला कळत नव्हतं अशा परिस्थितीत मला काय करायचं आहे. काका आणि भाऊ घरात नव्हते. काका आजारी होते आणि ते मला त्यांची बायको समजत होते. मी त्यांना विरोध करू शकत नव्हते आणि काका स्वतःला शांत करत होते. या सर्व विचित्र परिस्थितीत मी अडकले होते. मग काका अंघोळ करून बेडरूममध्ये गेले. मी त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन गेले. तेव्हा त्यांच्या चेहऱ्याकडे बघितले तर काका खूप आनंदी दिसत होते. ते पाहून मला त्यांच्यावर प्रेम येऊ लागलं. मला ते खूप आनंदात वाटायला लागले. मग त्यांनी आनंदाने नाश्ता केला. काका खरंच खूप सुंदर दिसत होते. त्यांची बॉडी खूप मस्त मस्क्युलर आहे आणि त्यांची हाईट त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणखीच आकर्षित बनवते. त्यांची उबदार मिशी आणि दाढी क्लीन शेव, एकंदरीत आमची जवानसारखं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. मी आता हळूहळू त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागले. मलाच कळत नव्हतं हे सर्व काय चाललंय. मी किचनमध्ये जाऊन स्वतःसाठी कॉफी बनवली. मला काकांना आनंदी पाहून एक वेगळे सुख मिळत होते. आता मी काकांची सर्व कामे करू लागले. त्यांना बाथरूमपर्यंत सोडणे, त्यांना अंघोळ घालणे वगैरे, त्यांना जेवण देणे, त्यांना वेळेवर औषध देणे. मी त्यांच्यासाठी आता त्यांच्या बायकोप्रमाणेच वागायला लागली होती. मला त्यात खूप आनंद मिळत होता.
कधीकधी अंघोळ घालताना होणारा स्पर्श मला त्यांच्याकडे आणखीनच आकर्षित करत होता. आमची कामवाली बाई तिच्या मुलीचं लग्न असल्यामुळे 10 दिवस आधी सुट्टीवर गेली होती. त्यामुळे सर्व काम मलाच करावी लागायची. काका दिवसा शांत असायचे, पण रात्री त्यांना अटॅक आला की ते वेड्यासारखे करायचे आणि माझ्यात काकूला बघायचे. याच रुटीनप्रमाणे आमचे 2 दिवस गेले. म्हणजेच दिवसा काकांची सेवा, नाश्ता, जेवण, दुपारी आराम, रात्री काका मला मिठीत घेऊन झोपायचे. मला त्यांच्या मिठीची सवय होऊन झाली होती. मी त्यांच्याकडे खूप आकर्षित व्हायला लागले होते. मीही हे सर्व करता करता स्वतःला त्यांची बायको समजायला लागले होते. मग 4 दिवसांनी रात्र परत एकदा काकांनी माझ्यासमोर त्यांच्या सुंदर अनुभवाची इच्छा व्यक्त केली. यावेळी मलाही त्यांच्यासोबत सुंदर अनुभवाची इच्छा होऊ लागली, पण तरीही मी त्यांना नेहमीप्रमाणे नकार दिला. शेवटी ते माझे काका होते आणि त्यामुळे त्यांच्यासाठी एक प्रकारचा आदर आणि भीतीही होती. मी नकार दिल्यावर ते परत हट्ट करू लागले. ते मला स्पर्श करू लागले आणि त्यांच्या स्पर्शाने मी हळूहळू प्रभावित होऊ लागली होती. कधी कधी वाटायचं की जर स्वतःवर कंट्रोल ठेवला नाही तर काका मला सुंदर अनुभव नक्कीच देणार. स्पर्श करत ते सारखा हट्ट करत होते. ते म्हणाले, जोपर्यंत आता तू सुंदर वेळचा अनुभव देत नाहीस, मी तुझ्याशी बोलणार नाही. मग मी त्यांना समजावत म्हणाले, अहो तसं नाही हो, तुमच्या पायाला प्लास्टर आहे, ते काढल्यावर करू ना आपण. काका ओके म्हणाले, पण खरे तर मलाही आता इच्छा होऊ लागली होती. मग एकाच आठवड्यात काकांचे पायाचे प्लास्टर निघाले आणि काका एकदम फिट झाले. पण मनाने अजूनही ते अस्वस्थच होते. त्यामुळे डॉक्टर अंकलने मला त्यांची काळजी घेण्यास सांगितले. मी काकूला कॉल करून सांगितलं, पण तिने नेहमीप्रमाणे काहीच ऐकलं नाही. शेवटी आमचं परत तसंच रुटीन सुरू झालं. एक दिवस अचानक मला खूप अस्वस्थ वाटू लागलं. मन खूप बेचैन झालं. मला सुंदर अनुभवाची खूप इच्छा होऊ लागली होती. कदाचित हा या सर्व दिवसांचा प्रभाव होता. अचानक मन आतुर होऊन काय करू काही समजत नव्हतं. माझ्या भावना खूप दाटून आल्या होत्या आणि त्यात काकाबद्दलचं आकर्षण आगीत तेल ओतत होतं. आता मला सुद्धा वाटू लागलं होतं की मला जर सुंदर वेळचा अनुभव कुणी दिला नाही तर मीच वेडी होईल. मला राहुल त्या दिवशीच्या काकांच्या अस्तित्वाचं दर्शन, त्यांचा स्पर्श, त्यांची मिठी सर्व आठवू लागलं. मन सारखं बेचैन होऊ लागलं. मी काकाकडे खूपच आकर्षित झाले असे वाटायला लागले. पण ते माझे काका आहेत म्हणून त्यांच्यासोबत सुंदर अनुभवाची भीती आणि लाज वाटत होती. पण मला आता स्वतःवर ताबा ठेवणे खूप कठीण जात होते. मी माझ्या मनात विचार केला की जर आता सुंदर अनुभवाची एवढी इच्छा होत आहे, आत काकांना तर त्या गोष्टीची आधीपासून सवय आहे, तर काका असं का नाही करणार. शेवटी मी विचार केला की काका तसेही आजारी आहेत. त्यांना वेडेपणाचे दौरे येत आहेत. त्यांना कुठे काय आठवणीत राहणार. आम्ही जेवण वगैरे करून बसलो होतो. रात्रीचे 10 वाजले होते. मी किचनमध्ये जाऊन भांडे घासत होती. तेवढ्यात काका मला त्याची बायको समजून माझ्या पाठीमागून येऊन मला घट्ट मिठी मारली आणि मला म्हणाले, वनिता चल ना आता, सोड ते काम. आणि तसाच मला घेऊन गेली. मी जाऊन बेडवर बसले. तेवढ्यात काकाने मला पंजाबी ड्रेसवर पाहिलं आणि मला म्हणाले, वनिता तू हे काय घातले आहेस, जा गाऊन घालून ये लवकर. मी जाऊन चेंज करून आली. मी विचार करत होते, आज माझं काही खरं नाही. आज मला स्वर्गच दाखवणार. भीती पण वाटत होती, कारण काका खूप दिवसाचे भूक माझ्यावर काढणार. मग मी गाऊन घालून खाली मान घालून तिथे जाऊन उभी राहिली. मग काकाने मला जवळ घेतलं आणि नेहमीप्रमाणे मला मिठीत घेतलं.
ते माझ्या पाठीवरून हात फिरू लागले आणि त्यांच्या स्पर्शाने माझा संयम तुटला. मी खूप प्रभावित झाले. मीही त्यांना प्रतिसाद द्यायला लागले. काकांचे श्वास वाढले आणि त्यांनी माझ्या ओठांकडे आपले ओठ सरकले. माझेही डोळे आपोआप मिटले आणि मीही त्यांना तसाच प्रतिसाद द्यायला लागले. हळूहळू काकांचे वेड वाढतच गेले आणि ते मला प्रत्येक ठिकाणी स्पर्श करू लागले. त्यांच्या स्पर्शाने मी खूप मोहित झाले होते. माझ्या श्वासांची गती वाढतच गेली. माझे जीवन काकांच्या अस्तित्वासाठी अगदी आतुर झाले होते. मी काकांना म्हणाले, आता मला तुमच्या अस्तित्वाची गरज आहे. माझे जीवन तुम्ही आनंदाने अगदी भरून टाका. माझ्या अशा बोलण्याने काका अधिक उत्साहित होऊन प्रेम करू लागले. हळूहळू आम्ही सर्व बंधनातून मोकळे झालो. मग काकांनी माझ्या नाजूक जीवनात आपली भावना टाकली आणि मला विजेचा झटका आल्यासारखाच झाला. मला त्यांची भावना असह्य झाल्या, पण काका त्यात खूपच उत्साही वाटत होते. मग डॉक्टर अंकलने सांगितल्याप्रमाणे त्यांना विरोध नको म्हणून मी त्या सहन करत राहिले. काका आता वेड्यासारखे करत होते आणि मला त्यांच्या भावनेची भीतीही वाटत होती. ते आपल्या धुंदीत होते. मग हळूहळू मला त्याची सवय होऊन ते क्षण मी अनुभवू लागले. मला आता काकांच्या वेडेपणाची मजा येऊ लागली. त्यांच्या अशा करण्याने मीही खूप उत्साहित झाले आणि ते सुंदर क्षण अनुभवू लागले. काका एकदम कसब काटत होते आणि मला एकदम स्वर्गात असल्यासारखं वाटत होतं. काका खूप दिवस झाले म्हणून ते एखाद्या जनावरासारखे करत होते. त्यांना माहीत नव्हते की समोर त्यांची मुलगी आहे. पण आता मी त्यांना सुंदर वेळेचा अनुभव खूप आनंदाने घेऊ लागला होता. मीही सर्व विसरून त्यांना तसाच साथ देत होते. काही वेळ गेल्यावर मला अचानक आनंदाचे झटके येत आकाशात उंच उडत असल्यासारखं वाटू लागलं. मी त्या सुंदर आणि माझ्या जीवनातून आनंदाने रंग सोडत उडत मला हवेत तरंगल्यासारखं वाटू लागलं होतं. मी खूप आनंदात होते. मला त्या सुंदर क्षणाचा एक वेगळाच अनुभव येत होता. काकांना काहीच कल्पना नव्हती की त्यांच्या वेडेपणाला मला अगदी स्वर्गात पोहोचवलं होतं. अचानक माझ्या जीवनातून आनंदाच्या लहरी येऊ लागल्या होत्या आणि काही क्षणात मला अगदी हलकं हलकं वाटू लागलं. मला एक वेगळं सुख आणि समाधान मिळू लागलं होतं. मी आनंदाने क्षण अनुभवत अगदी वेडावून गेली होती. माझ्या भावना मोकळ्या होऊन मला खूप समाधान वाटू लागलं होतं. थोड्याच वेळात काकासुद्धा त्या क्षणाजवळ पोहोचत आवाज करत शांत झाले. माझ्या जीवनात त्या आनंदाने रंग भरू लागले. मला त्यांच्या भावनेचं एक वेगळं सुख मिळत होतं. शेवटी ते शांत झाले. ते खूप आनंदी दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर खूप समाधान दिसत होते. त्यांना आनंदी पाहून मलाही खूप आनंद होत होता. शेवटी आम्ही शांत झालो आणि तसे झोपी गेलो. सकाळी आम्ही उशिरा उठलो आणि रोजच्याप्रमाणे सर्व आवरलं. मला आता स्वतःच्या काकांची अर्धांगिनीच वाटू लागले होते. मला काकूचाही विसर पडला होता. त्या दिवशी मी काकूचे कपडे घालून मेकअप करून तयार होऊन काकासमोर गेले. काका मला पाहून खूपच आनंदित झाले. खुश होऊन ते म्हणाले, वनिता, तुला आठवतंय का? तू मला एकदा काय बोलली होतीस ते? मी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाले, काय? ते म्हणाले, हेच की तू माझ्या मित्राला पण एकदा सुंदर अनुभव देशील. त्याचं बोलणं ऐकून माझी पायाखालची जमीन सरकली. मला खूपच नवल वाटलं. मनात विचार आला, कदाचित काकांच्या या हट्टामुळं तर काकू माहेरी गेली नाही ना. आणि मला खूप भीती वाटली. पण तसे न दाखवता आता खरं काय ते जाणून घेण्याची मला इच्छा होऊ लागली. मी म्हणाले, हो, मी बोलले होते. काका म्हणाले, मग आता तर तुझी काही हरकत नाही ना? मी म्हणाले, माझी काय हरकत असणार? मग ते म्हणाले, तू या गोष्टीला आधी तयार नव्हतीस
म्हणून विचारलं. यासाठी तू किती हंगामा केला होतास. अगदी मला सोडून माहेरी जायला निघाली होतीस. काकांचे हे शब्द ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली. पण मी स्वतःवर ताबा ठेवत त्या मित्रांचे नाव विचारलं. मी त्यांना लाडाने म्हणाले, हो आती, मी नाही म्हणत होती. पण जर तुम्ही तुमच्या त्या मित्राचे नाव सांगितले तर मी नक्कीच विचार करेन, कारण तो सुद्धा तुमच्यासारखाच असायला हवा ना. काका हसत हसत म्हणाले, अगं, त्यांच्या अनुभवाने तुला खूपच मजा येईल. तू अगदी आनंदाने वेडीच होशील बघ. काका लगेच त्याचे नाव सांगितले आणि ते ऐकून मी खरंच विचारात पडले. मी विचार पण केला नव्हता. मित्रांनो, माझ्यासोबत पुढे काय झाले आणि तो काकाचा मित्र कोण आहे हे मी तुम्हाला पुढच्या भागात सांगणार आहे, कारण कथा खूप मोठी आहे. तर पुढच्या भागासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये भाग 2 लिहा. धन्यवाद.